शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातील 28 संशयित आरोपींच्या 72 मालमत्ता शासनाने जप्त केल्यात। येत्या 2 दिवसात त्या मालमत्तांवर शासनाचं नाव लागणार आहे। याबाबत नगर तालुका, नेवासा, राहता, श्रीगोंदा व पारनेर तहसीलदारांना आदेश देण्यात आलेत। मालमत्ता जप्त होण्यासह त्यावर शासनाचं नाव लागल्याने संबंधित आरोपी अडचणीत आल्यात। नगर अर्बन बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात बँकेत 251 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय। शहरातील कोहिनूर मॉल येथील जिम मध्ये सुरू झालेला वाद अखेर एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत पोहोचल्याची घटना घडली आहे। या प्रकरणात परस्पराविरोधी फिर्यादीमुळे तोफखाना पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्यात। पहिल्या फिर्यादीत विनोद दामोदर आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिम ट्रेनर सद्दाम हुसेन, इद्रिस शेख व इतर 7 ते 8 अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आहिरे यांच्या म्हणण्यानुसार जिम मध्ये व्यायाम करत असताना शेख याने बॉडी स्टेज शो करण्यासाठी स्टेराइड घेण्याचा दबाव टाकला होता, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती। जिल्ह्यात व शहरात मार्च महिन्याच्या मध्यापासून बेमोसमी वादळी पावसाला सुरुवात झाली असून येत्या रविवारपर्यंत वादळी पावसासह गारपिटीची शक्यता कायम आहे। आज पुन्हा ऑरेंज अलर्ट, उद्या शनिवारी येलो तर रविवारी पुन्हा वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। दरम्यान गुरुवारी दुपारपासून शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या। ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झालं होतं। शहराचा ऐतिहासिक वारसा असलेली माळेवाडा वेस पडणार की तिचं जतन होणार, याचा निर्णय महासभा घेणार आहे। महासभा बोलून वेशीच्या मुद्द्यावर चर्चा करा अशी मागणी काही नगरसेवकांनी महापौर ज्योती गाडे यांच्याकडे केली आहे। तर वेस पाडा असं पत्र निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिलंय। त्यामुळे आता महासभा काय निर्णय घेणार याकडे ऐतिहासिक प्रेमींसह संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। कौडगाव येथे जुन्या वादातून 2 तरुणांनी एका शेतकऱ्यासह त्याच्या आईला लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत तुषार संतोष कदम यांनी फिर्याद दिली आहे। मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास आरोपी विजय बबन नवथर व समाधान यांनी मारहाण केली। या बातमीचा इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।